महाराष्ट्रातील या शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली आहे. चंद्रपूरमधील रोशन याच्याकडे 4 एकर शेती होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून होता. शेती फायदेशीर ठरली नाही, म्हणून त्यानं साईड बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुग्ध व्यवसायातून काही उत्पन्न मिळवण्यासाठी त्यानं दुधाळ गायी खरेदी केल्या. त्यानं 2 सावकारांकडून प्रत्येकी 50,000 रुपये उधार घेतले. येथेही नशीब त्याच्या बाजूला नव्हते. गायी गेल्या, पिके बुडाली, कर्जाचा ढीग झाला. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यानं 2 एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. पण कर्ज परतफेड झाली नाही. वेळेवर कर्ज न फेडल्याबद्दल सावकारांनी दररोज 10,000 रुपये व्याज आकारण्याची धमकी दिली. म्हणूनच 1 लाख रुपयांचं कर्ज 74 लाख रुपयांवर पोहोचले. जेव्हा सर्व काही विकूनही पैसे मिळाले नाहीत, तेव्हा शेवटी एका सावकारानं त्याला किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटनं रोशन कुडेंना कलकत्ता येथे नेले. कुडेची वैद्यकीय तपासणी झाली. चाचण्यानंतर त्याची कंबोडियात शस्त्रक्रिया झाली. कुडे यांनी ही किडनी 8 लाख रुपयांना विकली. आता रोशन या प्रकरणात पोलीस स्टेशनला पोहोचल्याची माहिती आहे. चौकशी होईल, गुन्हे दाखल होतील, आरोपी पकडले जातील, नंतर सुटतीलही. मात्र बळीराजावर आलेलं हे दुष्टचक्र कधी थांबणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.